नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुणाने रस्त्यावरील खड्ड्यात ठेवले शोभेचे झाडे। तळोदा शहरात मेन रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत। पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्याने खड्ड्यातून वाहन गेल्याने समोरून येणाऱ्याच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडते। याने वाद होण्याचे प्रमाण वाढले आहेत। याकडे नगरपालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याने तळोदा येथील सामाजिक कार्यकर्ता रोहित सूर्यवंशी याने संबंधित नगरपालिकेतील बांधकाम विभागात जागे करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली। मेन रोडवरील खड्ड्यात रोहित सूर्यवंशी याने शोभेचे झाडे ठेवून नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर प्रकाश टाकला। तळोदा शहरात असणारा मेन रोड व स्मारक चौक ते हॉटेल सत्यम पावतो रस्ताच नसल्याने विकास निधी या रस्त्यावर का खर्च केला जात नाही, असा सवाल देखील या युवकाने उपस्थित केला आहे। खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी या अनोख्या आंदोलनाचे स्वागत केले आहे। नमस्कार, मी रोहित मोहन सूर्यवंशी, मेन रोडवर दुकानधारक, मेडिकल व्यवसाय असून या खड्ड्यात रोपं लावण्याचे कारण म्हणजे तळोद्यात मुख्य दोनच रस्ते आहेत। एक त्यात हातोडा रस्ता म्हणजे तळोदा नंदुरबार रस्ता आणि दुसरा म्हणजे स्मारक चौक ते बिरसा मुंडा चौक शहादा रोड। त्या दोघं रस्त्यांची एवढी दयनीय अवस्था झाली आहे, तळोदा पालिकेला करोडो रुपयांचा निधी हा वरून मंजूर होऊन आलेला असतो तरी तळोदा शहरात नगरपालिका प्रशासन हे झोपले असून त्यांनी तळोदा शहराचे मुख्य दोन रस्त्यांचा विकास करावा ही आमची सर्व जनतेची मागणी आहे। प्रामुख्याने स्मारक चौक ते हातोडा रोड तसेच स्मारक चौक ते शहादा रोड या प्रमुख दोन रस्त्यांच्या तरी पालिका प्रशासनाने विचार करून त्या दोन रस्त्यांना तरी मुख्य रस्ते संबोधून त्यांचा विकास करण्यात यावा आणि हे खड्डे बुजण्यात यावे।